संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अगदी कमी वयात सिद्धी राजू वस्त्रे या युवतीने विजय मिळवलेला आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या महाराष्ट्रात सगळ्यात तरुण आहेत आणि त्यांचा विजय कसा झाला, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय या संदर्भात जाणून घेण्यासाठी खास आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे. ताई, तुमचं प्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्रात सर्वात कमी वयात नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? सर्वप्रथम मोहोळ शहरातले सर्व जनतेने जे काही मला आशीर्वाद दिलेला आहे, त्यांची सेवा करण्याची जी संधी दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. कायम त्यांची मी ऋणी राहीन. कसं आणि कुठं कसं झालं सांगा की? माझं B.Com झालेलं आहे. मी आता सध्या M.Com फर्स्ट इयरला आहे. बरं. आणि मी ते करत करत मी जॉब करायची. CA ऑफिस मध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करायचे. मला 7,000 पगार होता. आणि 7,000 पगारामध्ये भागत होतं का? होतं. बरं. बोला बोला. बोला की. 7,000 पगार होता. आणि ते करत करत मला जी संधी चालून आली, त्या संधीचं मी सोनं करेन असं मी. ही संधी तुम्हाला कोणामुळे प्राप्त झाली? संधी आमचे नेते रमेशजी बारसकर, चरण चौरे, मोहोळचे आमदार राजू खरे साहेब आणि युतीचे अध्यक्ष उमेशदादा पाटील साहेब यांनी जो काही मला सपोर्ट केला, त्यासाठी मी त्यांचीही आभारी आहे. ज्या वेळेस तुम्ही निवडून आला त्यावेळेस तुमचं फिलिंग काय होतं किंवा तुम्हाला कसं वाटत होतं? खूप आनंद झाला होता. आणि एवढा आनंद झाला होता की म्हणजे मी निशब्द झाले होते की मला हे सगळं स्वप्न वाटत होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या प्रचारासाठी मोहोळ शहरात आले होते. त्यावेळेस त्यांनी तुमचं कौतुक केलं. सर्वात लहान छोटी म्हणून त्यांनी तुम्हाला संबोधलं होतं. तर विजय झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटायसाठी काल परवा मुंबईला गेला होता. त्या ठिकाणी त्यांना भेटून त्यांनी काय तुम्हाला संबोधलं किंवा काय बोलले ते काय जरा सांगता का? त्यांनी असं म्हणाले की आशीर्वाद वगैरे देताना काय बोलले का? त्यांनी मला असा आशीर्वाद दिला की मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरंच तुम्ही मूर्ती लहान आहे तुमची, पण तुमच्या कामानं कीर्ती महान कराल असं मला सुद्धा वाटतं. नक्कीच. कारण मी ह्यात जे उतरले ते फक्त मोहोळचा विकास हे ध्येय ठेवूनच उतरले. मोहोळच्या जनतेने तुम्हाला सर्वात कमी वयात नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी दिलेली आहे. तर त्या जनतेसाठी तुमचं भविष्यातील विजन काय असणार? मोहोळ शहरातल्या जनतेचं जास्त काही समस्या नाहीयेत. रस्ते, पाणी, अंडरग्राउंड गटारी आणि एवढे असे बरेच मुद्दे आहेत जे ते आहेत. पण सध्या माझं एकच विजन आहे पहिलं, ते म्हणजे रस्ते. रस्त्याची समस्या मोहोळ शहरात जाणवते का? हो, खूप. मेन रोड रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, बऱ्याच समस्या आहेत. आणि त्या समस्या आम्ही लवकरच येत्या काळात मार्गी लावू. जनतेसाठी काय आव्हान करतात? जनतेसाठी खरं तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल, लहान मुलांच्या गार्डनचा प्रश्न असेल, वृद्ध लोकांना बसण्या उठण्याकरिता गार्डनचा प्रश्न असेल, हॉस्पिटलचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न आहेत. ते आम्ही येत्या काळात सर्वांना सोबत घेऊन मार्गी लावू. ह्या होत्या मोहोळ नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सिद्धीताई वस्त्रे. तर मोहोळच्या जनतेला आवाहन करताना त्यांनी सांगितले की मोहोळ शहराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असणार आहे आणि जनतेच्या काय अडचणी किंवा काही जरी अडीअडचणी असेल तर त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तयार असणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे.